पुण्यातल्या गुन्हेगारांना राजकीय वरदहस्त असल्याच्या चर्चा होत असतात। अशातच अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी घेतलेल्या एका भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावलेत। एका गुंडाच्या घरी जाण्याची वेळ पार्थ पवार यांच्यावर का आली असा प्रश्न उपस्थित होतोय। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी बुधवारी संध्याकाळी पुण्याचा कुख्यात गुंड गजा मारणे यांच्या घरी जाऊन भेट घेतली। यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेत। गजा मारणेवर 6 पेक्षा जास्त खुनाचे गुन्हे दाखल आहेत। तर शरद पवार गटाच्या प्रवक्त्यांनी यावरून अजित पवार गटावर जोरदार टीका केली। अशांना भेटणं योग्य नाही आहे। किमान अजित पवारांनी आपल्या मुलाला तरी समजवलं पाहिजे। अजितदादा मित्रमंडळाचे पदाधिकारी पार्थ पवार अशा पद्धतीने गुंडांची प्रतिष्ठा वाढवतात। यापूर्वी अनेकदा गुन्हेगारांना राजकीय वरदहस्त असण्यापासून ते राजकारणाचं गुन्हेगारीकरण होण्यापर्यंतच्या घटना समोर आल्यात। अनेक गुंड राजकीय नेत्यांच्याकडे आश्रयाला आल्याचंही महाराष्ट्रानं पाहिलंय। पण आता राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवाला गुन्हेगाराच्या घरी जावं लागण्यासारखं कोणतं कारण आहे हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही।